हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो गाईज, आता आपण चाललेलो आहेत हम्पीमधील क्वीन बाथ या ठिकाणी। तर आता हा जो क्वीन बाथचा आपण जो परिसर बघत आहोत तो आहे बाहेरचा परिसर, आणि हम्पीमध्ये राणीसाठी जे स्नानघर होते त्यालाच क्वीन बाथ असे म्हणतात। हे एक विशाल स्नानघर आहे जे विजयनगर साम्राज्याच्या वेळेला प्रचलित वास्तुकलेचे आणि उत्कृष्टतेचे असे उदाहरण आहे। हे क्वीन बाथ हम्पीमध्ये रॉयल एन्क्लोजरच्या अगदी जवळ आहे, आणि तुम्हाला हे जे समोर दिसत आहे या ठिकाणाहून पाण्याचा फ्लो होत असायचा, आणि हा फ्लो चारही बाजूंनी याची अशी सोय केली गेलेली आहे। बाजूलाच हिरवेगार असे छान छोटेसे पार्क आहे पर्यटकांसाठी। सो हे क्वीन बाथ च्या निर्मितीला 500हून अधिक वर्ष झाली, तरी देखील ते ह्या ठिकाणाचे प्रमुख आकर्षणाचा भाग ठरतो। असे म्हटले जाते की क्वीन बाथची निर्मिती विजयनगरच्या शाही परिवारातल्या महिलांसाठी अच्युताराय यांनी केली होती, आणि त्यालाच पुढे त्यांनी क्वीन बाथ म्हणून घोषित केले। संभवतः याचा उपयोग राजा आणि त्याच्या राणींसाठी स्नानकक्षाच्या रूपात केला जात असे। राणीचे स्नानगृह हा एक विस्तृत असा परिवार असून बाहेरील भाग हा मात्र साधारण आहे, आतील भाग हा अलंकारित आहे। चला तर आता आपणही आतमध्ये जाऊया आणि क्वीन बाथ बघूया। या क्वीन बाथचे जे बांधकाम आहे ते इंडो इस्लामिक शैलीप्रमाणे आहे। ही एक आयताकृती इमारत असून याचे क्षेत्रफळ 30 वर्ग मीटर आहे। या स्नानगृहाचे स्तंभ खिडकीवर जसे नक्षीकाम आहे त्याचप्रमाणे ते नक्षीकाम बाल्कनीवर पण आहे। या ठिकाणी दगडाच्या पायऱ्या आहेत ज्या क्वीन बाथच्या फ्लोअर पर्यंत जातात। आता वस्तुतः या ठिकाणी क्वीन बाथच्या वर कुठलाही प्रकारचा भाग हा बंदिस्त नसून पूर्णपणे मोकळा दिसतो, पण या क्वीन बाथच्या चारही बाजूने पाण्यासाठी सोय केलेली मात्र दिसून येत असते। या ठिकाणाहून ताजे पाण्याचा फ्लो होत असायचा, आणि हे पाणी कॅनल थ्रू या ठिकाणी आत आणले जात असायचे। असे म्हटले जाते की आधी या स्नानगृहावर लाकडी छत्री होती, जी मुघलांनी विजयनगरवर ज्यावेळेस आक्रमण केले त्यावेळेस ते जळून नष्ट झाली। या स्नानगृहांच्या भिंतींची चमक देखील आता उडून गेलेली दिसते। आता फक्त एक रिकामा आयताकार ही संरचना दिसते। या इमारतीतील संपूर्ण वैभव हे मात्र एक हरवलेलं दिसतं। असा हा क्वीन बाथ आहे। क्वीन बाथ नंतर आता आपण पुढे जाऊन बघूया हजार राम मंदिर। हजार राम मंदिर हे एक अद्वितीय मंदिर आहे। सर्वात जास्त लक्ष वेधून घेते तर ते या मंदिराचे नाव, ते आहे हजारा राम मंदिर। याचा शाब्दिक अर्थ आहे 1000 राम मंदिर। हजार राम मंदिर किंवा हजारा राम मंदिर हम्पीमध्ये प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे। शाही परिसरात असलेले हे हजार राम मंदिर हम्पीचे प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे। हे मंदिर भगवान विष्णू यांना समर्पित आहे। हम्पीमधल्या सर्व मंदिरांपैकी हे देखील एक लोकप्रिय मंदिर आहे। राजा कृष्णदेवराय यांनी या मंदिराची निर्मिती केली होती। या मंदिरांच्या भिंती 15व्या शतकातील कलेने सुशोभित केलेल्या आहेत, आणि या स्तंभांवर व भिंतींवर हत्ती, घोडे, सैनिके व नृत्य करणाऱ्या महिला अशा प्रकारचे सुंदर सुशोभित असे शिल्पकाम केलेले आहे। 4 नक्षीदार ग्रेनाइटचे स्तंभ या अर्धमंडपाची शोभा तर अजूनच वाढवितात। या मंदिराच्या बाहेरील भिंतींवर केलेले नक्षीकाम देखील हेच या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहेत। तसेच या मंदिराच्या भिंतींवर आणि या स्तंभांवर जे काही शिल्पकाम केले गेलेले आहेत त्यात रामायण आणि महाभारतातील प्रसंग दर्शविले जात असतात। तसेच त्या रामायणामधील किंवा महाभारतामधील प्रसिद्ध अशा घटना या ठिकाणी कोरण्यात आलेल्या आपणास दिसून येत असतात। असे म्हटले जाते की या ठिकाणी भगवान बुद्धांची एक प्रतिमा स्थापित होती, जे भगवान विष्णूंचे 9वे अवतार होते। या ठिकाणाहून लोटस महल, क्वीन पॅलेस हे देखील जवळच आहे।
या जागेचा वापर फक्त त्यावेळेस सण समारंभांसाठी केला जात असे। या मंदिरांच्या बाहेरील भिंतींवर जेही कोरीव काम आहे किंवा शिल्पकाम केलेले आहेत त्यामध्ये सर्व रामायणातील प्रसंग हे कोरण्यात आलेले आहेत। सो हे आहे प्रसिद्ध असं हजारा राम मंदिर। हम्पीमधील सर्व ठिकाणे बघून झाल्यावर आज आम्ही निघणार होतो ते तुंगभद्रा नदीतील कोऱ्याकल सफरला। सकाळपासून विरूपाक्ष मंदिर, लक्ष्मी नृसिंह, बडवी लिंग, कृष्णा बाजार, कृष्णा मंदिर आणि हजारामा टेम्पल आम्ही दुपारी 3:30 वाजेपर्यंत कव्हर केलेली होती। माझ्या चॅनलला सगळ्या ठिकाणांचे इन डिटेल व्हिडिओ आहेत। तुम्ही अजूनही ते बघितलेले नसणार तर नक्की भेट द्या। विठ्ठल मंदिरात स्टोन चॅरेट विषयीचा, परत आम्ही ज्या ठिकाणी स्टे केलेला त्या ठिकाणाच्या हॉटेलचा रिगार्डिंग देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे। तुम्ही अजूनही चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की भेट द्या आणि डिटेल्स व्हिडिओ बघा। सो स्टे ट्यून। आणि आता आपण निघूया ते हम्पीतील डोंगा सफरला म्हणजेच कोऱ्याकल राईडला। तुंगभद्रा नदीतील ही सफर कर्नाटकातील हम्पी गावाभोवती 3 दिशेला असलेले मातंगा पर्वत, अंजनाद्री पर्वत आणि हिमकुटा टेकडी आणि त्यामधून वाहते ती तुंगभद्रा नदी। या तुंगभद्रा नदीत इकडून तिकडे नदी पार करण्यासाठी गोल होडी म्हणजेच डोंगा वापरला जातो आणि या गोल होडीलाच इंग्लिशमध्ये कोऱ्याकल अशी ओळख आहे। कोऱ्याकल म्हणजे काय तर मोठ्या बांबूच्या टोपलीला खालून चांबडे लावून तयार केलेली गोल होडी। सो आता आम्ही चाललो आहे तुंगभद्रा नदीतील कोऱ्याकल राईडला। सो या ठिकाणी पर्यटक ही राईड आवर्जून करत असतात। हम्पी जवळील हिप्पी आयलँड, सानापूर लेक किंवा तुंगभद्रा नदीतील चक्रतीर्थ इत्यादी ठिकाणी ही कोऱ्याकल राईड उपलब्ध आहे। प्रति 500 रुपये आकारून पर्यटकांना 40 ते 45 मिनिटांची फेरी करून आणतात। तसेच या ठिकाणी नदी वळण घेऊन पुढे वाहत असल्याने या ठिकाणी पाणी चक्राकार फिरत असल्याने या ठिकाणाला चक्रतीर्थ देखील म्हणतात। आता आम्ही आलेलो होतो संध्याकाळच्या वेळेला। संध्याकाळी 5 वाजेपासून राईड सुरू होत असते। दुपारच्या मधल्या वेळेमध्ये राईड बंद केलेली असते। या ठिकाणी दोन्ही किनाऱ्यावरील उंच दगडांवरील मंदिर, दगडावर कोरलेली काही शिल्प, ध्यान मंदिर व जुन्या दगडी पुलाचे अवशेष इत्यादी ठिकाणे दाखवत नावाडी माहिती सुद्धा सांगत असतात। एखाद्या दगडाजवळ नाव थांबवून आठवण म्हणून आपले छान फोटो देखील नावाडी काढून देत असतात। सायंकाळी या ठिकाणी पर्यटकांची बरीच अशी गर्दी असते कारण की ज्यावेळेस सनसेट होत असतो त्यावेळेस सूर्याचे किरणे पाण्यावर पडून त्याचे रिफ्लेक्शन पाहण्यासारखं असतं आणि खूप सुंदर असा हा सीन असतो। सो आणि या फेरीतील आठवणीत राहणारा जरा थ्रिलिंग अनुभव म्हणजे ही कोऱ्याकल जोरात गरगर गोल फिरवत आपल्याला भोवळ आणते। आता या ठिकाणी हा थ्रिलिंग सीनच चाललेला होता। परत येताना परत एकदा आपल्यासाठी कोऱ्याकल जोरात गरगर गोल फिरवत आपल्याला भोवळ आणून हे शेवटी प्रवाहाच्या विरुद्ध वल्वत किनाऱ्यावर आपल्याला नावाडी आणून सोडत असतो। थोडक्यात काय तर हम्पीतील कोऱ्याकल राईडचा अनुभव एकदा जरूर घ्यावा असा आहे। सो गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओज आणि भेटूया अजून नवीन एका व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर।